नरेश भाऊ, पहिल्या तोफ्याची सलामी झाली. आता 4 तोफा 23 तारखेला ठेवा, म्हणजे आपले राजे गडावर जातील. या आवाज येतो का शेवटपर्यंत? या विक्रमी सभेसाठी, ऐतिहासिक सभेसाठी उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय नेते आणि विशेष करून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, आपल्या सगळ्यांचे आवडते, ज्यांच्या प्रेमासाठी आणि ज्यांना आमदार करण्यासाठी आपण उपस्थित झालेले आहात आणि गेली 35 हे बोलू नका असे करता, जरा ऐका जरा तुम्ही. 35 वर्षानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा, 35 वर्षापूर्वी स्वर्गीय माजी खासदार किसनरावजी बानखेले यांच्यानंतर जर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य परिवारातील उमेदवार जर कोणी पाहिला असेल तर आदरणीय देवदत्तजी निकम साहेब आहेत. दादा गेले 2-3 दिवस वर्तमानपत्रामध्ये, यूट्यूबला वेगळ्या वेगळ्या बातम्या येत होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देवदत्तजी निकम यांच्यावर नाराज आहेत. लोकसभा झाली, लोकसभेनंतर शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या काही मागण्या होत्या. आम्ही निकम साहेबांना सांगितलं, ही नाराजी नव्हती, आमचा हक्क होता म्हणून त्यांच्या कानात आम्ही सांगितलं ह्या काही गोष्टी आहेत, पण कानातल्या गोष्टी, 4 भिंतीतल्या गोष्टी बाहेर कशा गेल्या आम्हाला काही कळलं नाही. परंतु काल शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी मंत्री आदरणीय सचिन अहिर साहेब, देवदत्त निकम साहेब, मी स्वतः आम्ही पुण्यामध्ये भाऊंना भेटलो आणि ज्या काही किरकोळ गोष्टी होत्या भाऊ आपल्याबरोबर बोलले. दादा, भाऊ आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना भाऊंनी फोन लावला, देवदत्तजी निकम साहेब ठाकरे साहेबांच्या बरोबर बोलले आणि एका शब्दामध्ये तिढा सुटला, वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. आणि आदरणीय पक्षप्रमुखांनी आदेश दिला की सगळ्या शिवसैनिकांनी जोरदार कामाला लागा. आणि आज सगळे शिवसैनिक अतिशय जोरात या ठिकाणी मिरवणुकीने आलेले आहेत. शंकरभाऊ जांभूळकरांनी सांगितलं 42 गावातले सगळे लोक आलेत का शिवसैनिक? नाही तर मी आपला तोंडावर पडायचा. आमचे नितीन भाऊ, आता हे सगळे आमच्या नितीन भाऊची गँग आहे. कोण कोण आले नितीन भाऊ बरोबर? राजश्री वहिनी, आमचे दत्ता भाऊ गांजाळे, संदीप भैया शिंदे तर आमचा हिरोच आहे. आला एकदम मोठ्या, एकदम थाटात, एकदम गॉगल बिगल लावून मला म्हणले, भाऊ आपल्याला व्यासपीठावर हिरो, खरोखरचे हिरो येणार आहेत आणि तुम्ही जरा हिरो सारखे दिसा, म्हणून त्यांनी मला गॉगल भेट दिला. सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आणि दादा आपल्याला माहिती आहे, आपण शिवसेना जवळून बघितलेली आहे. मरेल पण हटणार नाही त्याचं नाव शिवसैनिक आहे. मरेल पण हटणार नाही त्याचं नाव शिवसैनिक आहे. आता ही शिवसैनिकांनी मशाल पेटवलेली आहे आणि ती सत्ताधाऱ्यांच्या बुडाला त्यांनी मशाल लावली असं तुम्ही गृहीत धरा. त्याचा रिझल्ट तुम्हाला 23 तारखेला नक्की बघायला मिळेल. हे मी तुम्हाला या ठिकाणी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी आवर्जून सांगतो. दादा, शिवसैनिक म्हणजे एक अतिशय स्वाभिमानी, अभिमानी अशा प्रकारचे एक मिसाईल आहे. सर्वसामान्य माणसाला एक आदर्श वाटावा अशा प्रकारचं काम शिवसैनिकांचं आहे. पण हे सगळं करत असताना शिवसैनिकांनी कधीही स्वतःच्या स्वाभिमानाची कवचकुंडलं कधी निस्तेज होऊ दिली नाहीत आणि यावेळी सुद्धा ते निस्तेज होऊ देणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी आग्रहाने सांगतो. अनेक गोष्टी आहेत, मला वेळ अतिशय लिमिटेड दिलेली आहे, कारण आपल्याला देखील जादा जायचं आहे. आपले विरोधक चर्चा करतात,
म्हणे आता तुमचा खासदार हवेत गेला. मी त्यांना सांगितलं, पवार साहेबांनी, उद्धव साहेबांनी त्यांना हेलिकॉप्टर दिलंय आणि तुम्ही प्रचारासाठी दिलंय आणि तुम्ही खाली काय घोटाळे करता ते आता वरून बघतात. त्यामुळं तुमचं तुम्ही बघा, आमचं तुम्ही काय डुकून बघू नका असं आम्ही त्यांना सांगितलं. दादा, तुम्ही खासदार झाल्यापासून एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आपल्या मतदारसंघामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. आणि निकम साहेबाच्या बद्दल सुद्धा गेली 30-35-40 वर्षाची आमची मैत्री आहे. 40-42 वर्षाची. ते कोणी नव्हते, मी पण कोणी नव्हतो, तेव्हा आम्ही घाटात बैल धरायचं. अशी आमची चांगली मैत्री आहे. आणि त्यांचं एक कुटुंब, खरोखर तुम्हाला सांगतो, मी त्यांच्या वडिलांना बघितलं आहे. जयवंतराव निकम, त्यांना सगळे बाळकुशेठ म्हणायचे. अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करणारा शेतकरी. 1500 2-2, 3-3 हजार बटाट्याच्या पिशव्या कष्ट करून पिकवणारा हा परिवार, शेवाळे बापू. आणि सर्वसामान्यांना एक आदर्श त्यांनी निर्माण करून दिला. आणि गेली अनेक वर्ष निकम साहेब आम्ही बघतो. दादा, मी वयाच्या 23व्या वर्ष जिल्हा परिषदेला सदस्य झालो 92 साली. आणि तेव्हापासून ते कोणाच्या तरी नावाने श्रद्धांजली वाहतात, आम्ही कोणाच्या तरी नावाने वाहतो. पण गेली 34 वर्षानंतर तुम्ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला. तुम्ही आता डायरेक्ट पवार साहेबांच्या वतीनं तुम्ही सगळं बोलायला लागला, डॉक्टर साहेबांच्या वतीनं तुम्ही बोलायला लागला. आम्ही देखील आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीनं डायरेक्ट त्यांच्या वतीने आम्ही बोलत असतो. बाळासाहेब दादा, ह्या तालुक्याचा विकास आहे ना, हा आभासी विकास आहे. क्रिप्टो करन्सी दिसत नाही, पण त्याचा शेअर बाजार फार उंच आहे. बिटकॉईन आहे. आम्हाला गेली 35 वर्षापासून आम्ही जवळून बघतो. मग अशी बऱ्याच जणांनी उल्लेख केला की 35 वर्ष 7 टर्म लोकांनी विकास बघितला. पण 7 टर्म झाल्यानंतर 8व्या टर्मला तुम्हाला घराघरात फिरावं लागतं. ही फार अतिशय दुःखाची गोष्ट आहे. मग असे आमचे राजू घोडे या ठिकाणी बोलले. राजू घोडे आदिवासी भागाचा त्यांनी विकास सांगितला. दादा, तुम्हाला आता जास्त वेळ मी फक्त एकच सांगतो. मला 2 गोष्टी फक्त उल्लेख करायचा आहे की आदरणीय शरद पवार साहेब यांना सोडून बरेच नेते गेले, कार्यकर्ते गेले. आणि आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना सोडून काय कार्यकर्ते गेले. उद्धव साहेबांना सोडून गेल्यानंतर ते म्हटले, आम्हाला आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आदर्श विचार जपावून ठेवायचा आहे. आणि जे साहेबांना सोडून गेले, मग साहेबांचं आम्ही एक भाषण ऐकलं. म्हटले आम्ही विकासासाठी गेलो, यांना आम्ही मंत्रीपदं दिली, यांना आम्ही मोठं पदं दिली. मग गेली अनेक वर्ष तुम्ही काय करत होता. मग हे दादा, तुम्ही एवढे वर्ष काय करत होता, ह्या आज मला काय कळलंच नाही काय करत होता. पवार साहेबांनी भाषणामध्ये हा उल्लेख केला. आणि आपल्या तालुक्याचं नेतृत्व बोगद्यासाठी गेलं हे ऐकून मी अतिशय हैराण झालो. हे बोगद्याचं काय नेमकी लफडे मला अजूनही कळलं नाही. डिंबे धरणाचा बोगदा दादा, 1-250 कोटीचं इस्टिमेट, आणि ते बोगद्यातून पाणी माणिकडोहमध्ये नेणार. दादा, अतिशय वाईट वाटतं. आता वेळ ते तुम्ही तुमच्या भाषणामध्ये बोला, हे चुकीचं आहे. वेळ कमी असल्यामुळे जास्त बोलणार नाही. पवार साहेबांनी धरणं बांधली आणि हे लोक धरणामध्ये काय करायला गेली तुम्हाला पण माहिती आहे. हा यांचा विकास आहे. 1995 साली युती शासन आलं आणि युती शासनाच्या काळामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर डिंब्याचा उजवा तीर कालवा मंजूर झाला. आणि आपल्या भागातील, आपल्या तालुक्यातील, शिरूर तालुक्यातील शेतकरी खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम झाला. कुणी त्याचं श्रेय घ्यायचं काही कारण नाही. कॅनॉल झाल्यानंतर तुम्ही तुमचं घाण पाणी तिथून वाहून जावं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कॅनॉलला कॉन्क्रिटीकरण केलं. चांगले डांबरी रस्ते त्याच्यावर तुम्ही कॉन्क्रीट टाकता. आणि ज्या भागामध्ये खऱ्या अर्थानं विकास करायचा होता, आपल्याकडं बोरघरला कातकरी वस्तीत आता 35 वर्षानंतर सुद्धा
त्या गावातील लोकांना घराच्या नोंदी नव्हत्या, त्यांना लाभ विकासाचा मिळाला नाही. राजू घोडे आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन हे काम करून घेतलं. आपल्याला अमोलदादांना खूप ऐकायचंय, त्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही. पण एकच सांगतो, आपल्याला जर मधाचा अनुभव घ्यायचा असेल तर आग्या मुळ्यांच्या मधमाशासारखं आपल्याला एकजुटीने राहावं लागेल. हे तुम्ही या ठिकाणी शपथ घ्या. आणि मगाशी सगळ्यांनी सांगितलं, बापू उठा देतो तुम्हाला माईक, अल्लूभाईंनी सांगितलं, बाळासाहेबांनी सांगितलं, गेली 35 वर्ष आम्ही बघतोय एवढी गर्दी कधी सभेला जमली नाही. बाळासाहेब, शिवसेना तुमच्या बरोबर आहे, गर्दीला तुम्हाला तोटा नाही. भविष्य काळात सुद्धा सगळे शिवसैनिक एकसंघ राहून आपल्यासाठी रक्ताचं पाणी करतील. दादा, मी सगळ्यांना मनापासून उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो. आणि आपल्याला आंबेगाव तालुक्याला आता इथून पुढे फिक्स आमदार, आणि त्याचं नाव आहे देवदत्त निकम. सगळ्यांनी शपथ घ्या, मोठी एकजूट करा आणि देवदत्त निकम साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी सगळ्यांनी शपथ घ्या. अशा प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी. धन्यवाद.